कन्या राशीसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा असा असणार आहे। तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलीच कमाई होईल, अपेक्षेप्रमाणे तुम्हाला लाभही मिळतील। सोबतच ह्या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती ही खूपच उत्तम अशी असणार आहे किंवा उत्तमच राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला थोडेसे रिलॅक्स वाटेल। कौटुंबिक जीवनामध्ये मात्र थोडेसे चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतील। घरामध्ये काही धार्मिक कार्यही घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरामध्ये एक प्रकारे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। सकारात्मक ऊर्जा सर्व घरामध्ये पसरल्याचे पण तुम्हाला एक प्रकारे जाणवेल। सोबतच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही ताणतणावांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो आणि कारण दोघांमध्ये काही कारणामुळे मतभेद होतील। अचानकपणे एखाद्या गोष्टीवरून तुमच्यामध्ये वादविवाद होतील आणि त्यामुळे तुम्ही अबोलाही धराल। एकमेकांना तुम्ही स्पष्टपणे तुमचे मत मांडण्यासाठी किंवा मांडू शकणार नाहीत आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या दोघांमध्ये थोडासा दुरावा येण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये। तर ही जर गोष्ट तुम्हाला नको असेल तर एकमेकांशी बोला, एकमेकांशी परामर्श घ्या, विचार करा आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा। उगीचच अबोला धरून बसू नका। परदेशामध्ये कोणत्याही कारणासाठी तुम्ही खूप दिवसांपासून जाण्याच्या विचारात होतात किंवा शिक्षणासाठी म्हणा किंवा व्यवसायानिमित्त म्हणा किंवा एखादी ट्रिप म्हणून तुम्ही बऱ्याच दिवसांपासून परदेशात जाण्याच्या विचारात जर होतात तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते। परदेशात जाण्याचे जे तुमचे काही स्वप्न आहे ते सध्या तरी पूर्ण होण्याची शक्यता दिसत आहे, तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या। कौटुंबिक दृष्ट्या हा महिना मध्यम परिणाम देणारा असा जाणार आहे, म्हणजेच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला अजून नवीन प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठीही ह्या महिन्यामध्ये खूप प्रयत्न कराल, सक्षम असाल आणि सार्थ व्हाल। एखादे कार्य मध्येच अडकलेले जर होते बऱ्याच दिवसांपासून तर या महिन्यामध्ये तुमच्या मित्रांच्या मदतीने ते अडकलेले कार्यही पूर्ण होण्याची शक्यता दिसत आहे। म्हणजे तुमचे मित्र तुम्हाला तुमच्या या कार्यामध्ये खूप चांगल्या रीतीने मदत करतील आणि त्यामुळे तुमचं कार्य हे पूर्ण होईल आणि त्यामधून तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये लाभही कमवाल। सोबतच घरामध्ये धार्मिक आणि शुभ कार्यही घडतील। म्हटल्याप्रमाणे धार्मिक कार्य, शुभ कार्य घडतील, त्यामुळे घरातील वातावरण खूप आनंदी राहील। प्रत्येक जण एकदम हर्ष उल्हासामध्ये असतील। घरात अचानकपणे पाहुण्यांचे आगमनही होईल आणि त्यामुळे घरातील वातावरण खूप आनंदीही होईल। तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादी सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या आनंदाला पारा उरणार नाही। तुम्ही खूप आनंदी असाल आणि तुम्हाला एक प्रकारे अभिमानाची भावना म्हणा किंवा एक सार्थ झाल्याची भावना तुम्हाला वाटेल। तुमच्या संतानाकडून तुम्हाला असं काहीतरी मिळेल, त्याच्यामुळे तुमच्या प्रेमामध्ये वाढ होईल। तुम्हालाही एक प्रकारे मन शांत होईल किंवा मनाला जी शांती लाभेल त्याची कोणत्याच गोष्टीसोबत तुलना करता येणार नाही। धनलाभाचे नवीन स्रोत ह्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळतील। वेगवेगळ्या क्षेत्रामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला धनलाभ मिळण्याची शक्यता आहे, तर याचा पुरेपूर फायदा घ्या आणि त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये हा महिना तुम्ही पूर्णपणे संतुष्ट राहणारा असणार आहे। आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही पूर्णपणे ह्या महिन्यात संतुष्ट राहाल। तुमच्या संतानासंबंधी तुम्हाला आनंदी वार्ताही समजतील आणि त्यामुळे तुमच्या समाजातील असलेल्या मान सन्मानामध्ये वाढ होईल आणि तुम्हालाही त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटेल। त्यांच्या करिअर संबंधित म्हणा किंवा शालेय शिक्षणासंबंधित म्हणा तुम्हाला एक आनंदी वार्ता समजेल, त्यामधून तुम्हाला खूप अभिमानाचे एक भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल। तुमच्या संतानाबद्दलचे तुमचे जे काही प्रेम आहे, अभिमान आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। नातेसंबंधामधील प्रेम एकोपा वाढेल, एकमेकांना तुम्ही जास्त चांगले समजून घ्याल। कौटुंबिक दृष्ट्या म्हणा किंवा नातेसंबंधित दृष्ट्या म्हणा हा महिना खूपच छान आहे। तुमच्यामधील पहिल्यापेक्षाही प्रेम वाढेल, विश्वास वाढेल, एकमेकांना तुम्ही चांगल्या रीतीने ओळखून घ्याल, समजून घ्याल आणि त्यामुळे जे काही आनंद किंवा मानसिक समाधान आहे ते तुम्हाला मिळणारं ते खूपच अलौकिक असं असणार आहे। सोबतच वैवाहिक जीवनही खूप आनंदी असणार आहे। एकमेकांना तुम्ही भरपूर वेळ द्याल, समजून घ्याल आणि विशेष म्हणजे एकमेकांना पहिल्यापेक्षाही जास्त तुम्ही महत्त्व द्याल आणि त्यामुळे तुमचं जे काही वैवाहिक नातं आहे, तुमचा जोडीदार आहे, तुम्ही त्याला खूप खुश कराल। सोबतच जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत असतील, विवाह इच्छुक असतील तर त्यांची विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे आणि तेही विवाह तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबरच
होण्याची पण शक्यता दिसत आहे. आणि त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये असेल असं कोणी आणि तुम्ही सांगू शकत नसाल तर नक्कीच सध्या तसे योग आलेले आहेत. तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींशी बोला, त्यांना सांगा, तुमच्या इच्छा त्यांना व्यक्त करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबतच तुमचे विवाह नक्कीच जुळण्याची होण्याची शक्यता आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्या. परंतु महिन्याच्या शेवटी तुम्हाला स्वास्थ्याची थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. एखाद्या कार्यक्रमालाही तुम्ही भेट द्याल, त्यामधून तुमच्या नवीन ओळख्या होतील, नवीन अनुभव तुम्हाला मिळतील. सोबतच अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता तर आहेच. परंतु जर तुम्ही पूर्वी कुठे पैसे गुंतवलेले होते तर त्यामधून तुम्हाला सध्या भरपूर प्रमाणामध्ये धनलाभ होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून तुम्ही ह्या महिन्यामध्ये आर्थिक बचत करण्यात सक्षम असणार आहात. आर्थिक बचत तुम्ही पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये ह्या महिन्यात करणार आहात. म्हणजेच एक प्रकारे तुम्ही एक गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा एखादं शेअर इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर विकत घ्याल किंवा एखाद्या अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट कराल, त्यामधून तुम्हाला भविष्यामध्येही पुढे चांगलेच लाभ मिळतील. जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे. महिन्याचा मध्य विशेष करून तुम्ही काळजी घेतलेली बरी पडणार आहे. मध्यामध्ये उर्वरित काळ हा अनुकूलच आहे. तुमच्या प्रेमामध्ये वाढ होईल. परंतु महिन्याच्या मध्ये काही तुमच्या नात्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा एखादा तिसरा व्यक्ती म्हणा किंवा एखादा तुमच्या नात्यामध्ये संशय म्हणा असं काहीतरी घडणार आहे किंवा एखाद्या गोष्टीवरून मतभेद पण होण्याची शक्यता दिसत आहे. तर ह्या सगळ्यातून तुम्हाला पार व्हावं लागणार आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. जर काही प्रॉब्लेम असतील तर जोडीदार आपल्या पार्टनरला बोला. उगीच तिसऱ्यावर विश्वास ठेवून तुमचं नात्याला अजिबात तुम्ही अविश्वास दाखवू नका. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूपच उत्तम असणार आहे. त्यांच्या व्यवसायामध्ये लाभामध्ये वाढ होईल. सोबतच प्रगतीही जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यवसायासंबंधीच एखाद्या ठिकाणी यात्राही कराल. आनंदी आणि लाभप्रद असा हा महिना तुम्हाला सिद्ध होणार आहे. सोबतच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये चांगलेच परिणाम पाहायला मिळणार आहेत. तुम्ही व्यवसायाचा विस्तारही करण्याची शक्यता आहे. जर तुम्ही परदेशामध्ये तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या विचारात होतात तर नक्कीच तुम्ही तसं करू शकता, कारण तसे योग आलेले आहेत. तुम्ही नक्कीच परदेशामध्ये तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता. त्यामुळे तुम्हाला जे काही लाभ मिळणार आहेत ते तुम्ही विचार केल्यापेक्षा जास्त प्रमाणामध्येच असतील. सोबतच तुम्हाला चांगले परिणामही पाहायला मिळतील आणि तुमची प्रसिद्धी अशी होईल की तुम्ही विचारही केलेला नसेल तशी तुमची प्रसिद्धी होण्याची शक्यता दिसत आहे. नक्कीच करा. नवीन आव्हाने स्वीकारा. नवीन काहीतरी चॅलेंज घ्या. म्हणजेच तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सिद्ध तुम्ही स्वतःला करून दाखवाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी खूपच अनुकूल असा हा महिना जाणार आहे. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला वरिष्ठ मंडळी तुम्हाला मदतच करतील. सोबतच त्यांचे प्रत्येक कार्यामध्ये समर्थन मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर एखादं टार्गेट पूर्ण करायचं असेल किंवा एखादे टार्गेट पूर्ण करण्याची जी तुमच्यावर जबाबदारी पडलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी मदत करतील. त्यांचे समर्थन तुम्हाला मिळेल आणि या सगळ्यांमुळे तुम्ही ते पूर्णही कराल आणि अगदी वेळेवर पूर्ण कराल. काही काळांसाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर जावे लागण्याची पण शक्यता आहे. नोकरीनिमित्त म्हणा किंवा काही एखाद्या गोष्टीसाठी, ट्रेनिंगसाठी किंवा ऑफिशियल कामासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर जावे लागण्याची शक्यता आहे. तरीही घाबरून जाऊ नका. काही काळासाठीच तुम्हाला दूर जावं लागणार आहे. परंतु यातूनही तुम्हाला जे काही लाभ मिळणार आहे, जे काही अनुभव मिळणार आहेत, त्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला याची मदतच होणार आहे. तरुण वर्गाला हा महिना त्यांच्या करिअरमध्ये उत्तम परिणाम देणाराच असणार आहे. कोणतेही तुम्ही काम कराल ते अगदी उत्तम रीतीनेच कराल आणि त्यामुळे त्याचे परिणामही तुम्हाला चांगलेच मिळतील आणि उत्तमच मिळतील. जे कोणी तरुण वर्ग नवीन नोकरी शोधत असतील तर त्यांना नक्कीच नोकरी शोधण्यामध्ये यश मिळणार आहे. तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळून जाईल. सोबतच तुमच्या करिअरला सुरुवात तर होईल. जर तुम्हाला मिळाली संधी तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. महिला वर्गाला हा महिना अगदी हर्ष उल्हासाने भरलेला जाणार आहे. घरामध्ये थोडासा कामाचा ताण वाढेल. त्यामुळे तुम्ही तब्येतीची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. सोबतच बऱ्याच दिवसांपासून तुम्ही देवदर्शनाला जाण्याच्या विचारात जर होतात तर नक्कीच तुम्ही एखाद्या प्रवासाला, देवदर्शनाला जाल. तिथेही तुम्हाला अचानकपणे मैत्रिणी म्हणा किंवा प्रियजन भेटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबतही वेळ घालवाल. नवीन जुन्या काही आठवणी आहेत त्यांना तुम्ही उजाळा द्याल. ज्या कोणी लघु उद्योजिका आहेत त्यांनाही ह्या महिन्यामध्ये आर्थिक लाभ त्यांनी विचार केल्याप्रमाणेच मिळतील. आणि ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील तर तुम्ही व्यवसाय विस्तार करण्याच्या जर विचारात होता तर नक्कीच तुम्हाला तशी संधी मिळणार आहे.
ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता, त्यामधूनही तुम्हाला लाभच मिळतील, चांगली प्रसिद्धी मिळेल। अजून तुम्हाला काही नवीन क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल, लेखन क्षेत्र म्हणा किंवा कला क्षेत्र म्हणा, तर तुम्ही नक्कीच स्वतःला आजमावू शकता, तुम्हाला इथेही प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे। सोबतच ज्या कोणी महिला नोकरी करत असतील तर त्यांना मात्र थोडंसं सावधान राहण्याची शक्यता आहे। घर आणि नोकरी सांभाळत त्यांना थोडंसं त्यांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, आरोग्य बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना भरपूर नवीन आव्हानांचा सामना करावा जाणार आहे। महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूपच चांगली राहील। शिक्षणामध्ये उत्तम आणि पाहिजे तसेच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु प्रयत्न करणे अजिबात थांबवले नाही पाहिजे। तुम्ही जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनी ठरविलेल्यापेक्षाही जास्त चांगले परिणाम त्यांना पाहायला मिळतील। सोबतच जे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या आवडते विषय आणि मनासारखे विषय त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ होईल आणि तुम्ही अजून एकाग्र चित्ताने जास्त अभ्यासही कराल आणि अपेक्षित यश मिळवण्यामध्ये तुम्ही ह्या महिन्यामध्ये समर्थ असाल। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना खूपच छान असणार आहे। फक्त तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे। बाहेरचं अरबट चरबट खाणं ह्या महिन्यापुरतं तरी तुम्हाला थांबवायला पाहिजे किंवा पूर्णपणे टाळा, नाहीतर अपचनाचे त्रास तुम्हाला संभवतील। बाकी आरोग्य उत्तमच असणार आहे। तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत एखाद्या पिकनिकला जाल किंवा एखाद्या देवदर्शनालाही जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या मनाला जी शांती मिळेल ती खूप सुंदर अलौकिक अशी असणार आहे। बरेच दिवसांपासून तुम्ही प्लॅन करत होतात परंतु गेला नाहीत, तर आत्ता जर मिळाली संधी तर नक्कीच जा, परंतु तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि जे तुमचे नित्य काही व्यायाम आहे, योगा आहे, वॉकिंग आहे, जे काही आहे तुमचे नित्य ते अजिबात करणे टाळू नका, ते करतच राहा, आरोग्य सांभाळा। एकंदरीतच पाहता हा महिना मध्यम स्वरूपाचाच असा असणार आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील, पाहायला मिळतील, परिणाम पाहायला मिळतील, तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।